3 विषयांचा समावेश हा GS पेपर 1 मध्ये आहे। आता आपण अभ्यासक्रम जर पाहिला असेल, GS पेपर 1 चा अभ्यासक्रम जर पाहिला असेल, त्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास हा जो विषय आहे, तर साधारणतः आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास अशा 3 पद्धतीचा इतिहास जो आहे तर तो आपल्याला या GS पेपर 1 मध्ये आहे। त्याचबरोबर या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जगाचा इतिहास याचा सुद्धा समावेश हा आपल्या या GS पेपर 1 मध्ये आहे। GS पेपर 1 मध्ये इतिहास जो आहे तर तो जगाचा इतिहास सुद्धा यामध्ये विचारलेला आहे, जो की पूर्व परीक्षा ज्या आहेत, मग UPSCच्या पूर्व परीक्षा ज्या आहेत तर पूर्व परीक्षामध्ये हा जगाचा इतिहास विचारला जात नाही। मात्र मेन्सची जी परीक्षा आहे तर मेन्सच्या परीक्षेमध्ये जगाच्या इतिहासावर मात्र प्रश्न विचारल्या जातात। त्यानंतर दुसरा जो विषय आहे यामध्ये तो आहे भूगोल। भूगोलामध्ये ज्या पद्धतीने आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो, तर पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जो विषय दिलेले असतात, जे कंटेंट दिलेले असतात, तर ते सर्व कंटेंट जी आहे तर ती या भूगोलामध्ये म्हणजे जगाच्या भूगोलामध्ये विचारल्या जातात। मग आता आपल्याला जगाचा भूगोल आहे, त्याच्यानंतर